शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण मनाचे श्लोक पाहतो आहोत आणि या मनाच्या श्लोकांमधून शेवटचे जे श्लोक आहेत ते आपले चालू आहेत. त्यामध्ये समर्थ रामदास स्वामी ते राघवतत्व, रामतत्व, आत्मतत्व सर्वत्र आपल्याला कसं अनुभवायला येतं हे सांगत आहेत. त्यांचं स्वरूप आधी त्यांनी सांगितलं आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती आपण कशी घ्यावी ते घेत असताना आपल्या शरीराची, आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची, आपल्या चित्ताची, आपल्या वाणीची काय अवस्था असते हेही ते स्वानुभूतीतून सांगत आहेत. पुढच्या श्लोकामध्ये ते काय म्हणत आहेत ते आपण पाहूया. समर्थ पुढे म्हणत आहेत, कदा ओळखी माझी दूजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निभाली. की सर्वत्र ते रामतत्व आपल्याला अनुभवायला आल्यानंतर काय होतं? कदा ओळखी माझी दूजे दिसेना. की दुसरं कोणीही, म्हणजे माणूस असेल, आपल्या ओळखीची कुणी व्यक्ती असेल, मित्र असेल, नातेवाईक असतील, कुणीही आपल्याला त्या दिसलं, कुणाची भेट झाली तरी त्या ठिकाणी आपल्याला केवळ आणि केवळ रामतत्वच अनुभवायला येतं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही दिसत नाही. याचा दुसरा अर्थ असा की अशा साधकाच्या ठिकाणी संसार आणि मी, संसारातले व्यवहार, नातेसंबंध हे सगळे जे असतात हे नाहीसे होऊन जातात. संसाराकडे किंवा त्याने जे काही विश्व निर्माण केलेलं आहे त्याच्याकडे तो पूर्णपणे तटस्थपणे पाहतो. ही तटस्थ दृष्टी त्याच्यामध्ये आपोआप विकसित होते. समोर त्याचा शत्रू आला काय, मित्र आला काय, नातेवाईक आला काय, प्राणी आला काय, पशु आला काय, पक्षी आला काय किंवा वनस्पती आली काय, सगळीकडे केवळ आणि केवळ त्याला ते रामतत्वच अनुभवायला येतं. तिथं दुसरं कोणीही त्याला दिसत नाही, जाणवत नाही. म्हणून ते म्हणतात, कदा ओळखी माझी दूजे दिसेना. तिथं दुसरं ओळखीचं दिसतच नाही. जी ओळख आहे ती केवळ आणि केवळ त्या राघवतत्वाशी, रामतत्वाचीच शिल्लक राहते. दुसरी ओळख त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. दुसरी जाणीव त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. व्यावहारिक संबंध त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. पुढे ते म्हणतात, मनी मानसी द्वैत काही वसेना. मनामध्ये द्वैत काही शिल्लकच राहत नाही. इतकं अद्वैत त्या रामतत्वाशी, राघवतत्वाशी मनाचं होऊन जातं की तेच सगळीकडे अनुभवायला येतं, दुसरं काही अनुभवायला येत नाही आणि कुठल्याही प्रकारचं द्वैत शिल्लक राहत नाही. आता द्वैत कुठे कुठे असतं? आपण जर विचार केला तर अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये आपल्याला द्वैत दिसतं. पण हे द्वैत जे आहे हे केवळ शारीरिक स्वरूपाचं आहे. आत्मिक स्वरूपाच्या ठिकाणी दोघंही एकच आहेत. ज्ञानी आणि अज्ञानी. एकाकडे काही प्रमाणात ज्ञान आहे आणि एकाकडे ज्ञानाचा अभाव आहे. त्याला त्या ज्ञानाची जाणीव नाही, ओळख नाही, म्हणून त्याला आपण अज्ञानी म्हणतो. पण हे ज्ञान अज्ञान बुद्धीच्या पातळीवर आहे, आत्म्याच्या पातळीवर दोघंही एकच आहेत. एक अत्यंत सुंदर व्यक्ती असेल आणि दुसरी जी आहे ती कुरूप असेल. त्यांच्यामध्ये असणारं जे द्वैत आहे
ते शारीरिक पातळीवरचं आहे. आत्मिक पातळीवरती दोघंही एकच आहेत. म्हणजे जे जे द्वैत आपल्याला व्यावहारिक जीवन जगताना अनुभवायला येतं किंवा आपण द्वैताने सगळा व्यवहार करतो, त्या प्रत्येक ठिकाणी जर राघवतत्व अनुभवायला यायला लागलं तर तिथे द्वैत कसं शिल्लक राहील? तिथे द्वैत शिल्लकच राहत नाही आणि मनामध्ये कुठलाही द्वैत भाव वसत नाही, म्हणजे पुन्हा निर्माण होत नाही. एकदा अद्वैत भाव निर्माण झाला की माझा तुझा याचा त्याचा हा भागच तिथून संपतो, नाहीसा होतो. आणि म्हणूनच आमचे सगळे संत जे आहेत ते या सगळ्या विश्वाला आपलं म्हणतात. हे विश्वची माझे घरं, ऐशीमती ज्याची थोर. केवळ हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, हे माझे माता आहेत, हे माझे पिता आहेत, एवढ्यापुरतं शिल्लक राहत नाही. सगळे माझेच आहेत आणि मी त्यांचा आहे. हा अद्वैत भाव इतका पक्का होतो आणि त्याच दृष्टीने ते सगळीकडे पाहतात. अहो, ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे की त्यांनी रेड्यामुखी वेद वदवले. आता खरंच हा चमत्कार झाला की नाही झाला? जे बुद्धिवादी लोक आहेत त्यांना तो वाद घालू द्यात, त्यांना दुसरा उद्योग नाही आहे. पण इथे एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की ज्ञानेश्वर महाराजांचं जी काही आत्मिक अनुभूती होती ती या स्वरूपाची होती. सगळीकडे त्यांना त्या आत्मस्वरूपाचीच जाणीव होत होती. मग तो जो रेडा असेल, तो प्राणी, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी केवळ आत्मतत्व बघितलं की माझ्यामध्ये जे आहे तेच याच्यामध्ये आहे. शरीर त्याचं कसं का असेना. आणि ज्या वेळेला ते आत्मस्वरूपाने सगळीकडे पाहतात त्यावेळेला तिथे अद्वैत असतं, तिथे द्वैत भाव शिल्लक राहत नाही. हे महत्त्वाचं आहे आणि हेच इथे समर्थ सांगतात. पुढे ते असं म्हणतात, बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. आणि मग त्या साधकाला असं वाटतं की अरे किती दिवस झाले, किती दिवसांनी मला स्वतःची भेट झाली. बहुता दिसा आपुली भेटी झाली. इतके दिवस मी स्वतःला भेटलोच नव्हतो. स्वतःला म्हणजे आत्मस्वरूपाला. आपण सगळ्यांना भेटतो, सगळ्यांची ओळख करून घेतो, काही ओळखी आपण लक्षात ठेवतो, पण स्वतःला कधी भेटण्याचा प्रयत्न करतो का? की मी कोण आहे, मी कसा आहे, माझं खरं स्वरूप काय आहे? मी म्हणजे शरीर आहे का? मी म्हणजे मन आहे का? मी म्हणजे बुद्धी आहे का? की मी म्हणजे त्याच्याही पलीकडे काही आहे? ह्याचा विचार आपण करत नाही. पण हे या अवस्थेमध्ये आलेले जे साधक असतात त्यांना मात्र असा अनुभव येतो की बहुता दिसा आपुली भेटी झाली. खूप दिवसांनंतर मला स्वतःची खऱ्या अर्थाने भेट घडली, स्वतःची ओळख पटली की मी कोण आहे. विदेहीपणे सर्व काया निवाली. आणि मग त्यावेळेला विदेही अवस्था प्राप्त होते आणि काया म्हणजे शरीर शांत होतं, निवतं. विदेहीपणे याचा अर्थ जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे त्या शरीराची जाणीव पूर्णपणे नाहीशी होते. शरीराची जाणीव ठेवून कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी होत नाही. मनाची जाणीव ठेवून कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी होत नाही. तिथे जो व्यवहार होतो तो आत्मस्वरूपाची जाणीव ठेवूनच होतो. आत्मस्वरूपाची जाणीव ठेवून या लोकांचा सगळा व्यवहार होतो आणि त्यामुळे मनाला, शरीराला त्या ठिकाणी पूर्णपणे शांतता प्राप्त होते. मन आणि शरीर यांना जे काही भोगावे असं वाटत असतात ते सगळे भोग भोगण्याची इच्छा मनातून कायमची नाहीशी होते. मन भोगांकडे पुन्हा जात नाही आणि मनाला
एक आत्मिक शांतता त्या ठिकाणी लाभते. मनाला आत्मिक शांतता लाभली की जी इंद्रिय आहेत, जी सातत्याने भोग घेण्यासाठी उद्युक्त होत असतात, ती देखील शांत होतात. मग कुठले भोग मिळाले काय, नाही मिळाले काय, अगदी अन्न पूर्ण पोटभर मिळालं काय, नाही मिळालं काय, काहीही फरक या अवस्थेमध्ये असलेल्या साधकांना पडत नाही. अशी अवस्था ही याच्यातून प्राप्त होते. म्हणून या श्लोकातून समर्थ आपल्याला सांगतायत की ज्या वेळेला त्या रामाचं सर्वत्र अस्तित्व अनुभवायला येतं, त्यावेळेला दुसरं काहीही दिसत नाही. मनातला सगळा द्वैतभाव नाहीसा होतो. पुन्हा मनामध्ये द्वैतभाव येत नाही आणि खूप दिवसांनी खऱ्या अर्थाने मला माझी ओळख जी आहे ती पटते आणि विदेहीपणे सगळे व्यवहार चालतात. शरीर आणि मन पूर्णपणे आत्मतृप्त होऊन जातं, असं या श्लोकात समर्थांनी सांगितलं आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया. उद्या पुढचा श्लोक पाहूया. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.